नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्या समोर. आता आम्ही चाललोय कोकणात, म्हणजेच की मंडणगडला. तर आता सगळे पोरं निघाले आहेत, एक गाडी पुढे गेली आहे. आता आम्ही पण निघालोय. संध्याकाळचा वेळ मस्त झालाय, पाऊस बिऊसनी मस्त जोर पकडलाय. पोचू आता एक 5-6 तासात पोचू मंडणगडला. तो पण तुम्हाला दाखवत राहू आम्ही की पावसा बिवसा कसा व्ह्यू आहे, काय आहे, झाडं बिड आहे, धबधबे बिबधे सगळे दाखवू. व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत नक्की राहा. पाऊस चालू झालेला आहे. आता आम्ही चाललोय अटल सेतू मार्गाने. तुम्हाला दाखवतो अटल सेतू मार्ग किती मोठा आहे. तो सगळा आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा ब्रिज आहे तो अटल सेतू. तुम्हाला दाखवतो मी. बघा पाऊस चालू आहे, मोठा पाऊस चालू आहे. एकदा आता टनल मध्ये आलो. आता टनलला आहे गाडी, आपली गाडी टनल मध्ये आहे. मित्रांनो, फायनली अटल सेतू ब्रिज चालू झालाय. तुम्हाला व्ह्यू दाखवतो अटल सेतू ब्रिजचा. बघा मित्रांनो, खूप ट्रॅफिक होता. ट्रॅफिक मध्ये 1-2 तास अक्षरशः कंटाळलो. फायनली निघालो आहे. मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. आता डायरेक्ट सुसाट निघायचं आहे. डायरेक्ट मंडणगडला थांबायचं, कुठेच थांबायचं नाही. कुठे नाश्ता थांबू 2-5 मिनिटं, पण लगेच नंतर निघाला. हॅलो गाईस, भावांनो, आता आमचं फायनली जेवण झालेलं आहे. आम्ही माणगावला थांबलो होतो. आपलं आनंद भवन हॉटेल आहे ना, फेमस. तुम्हाला सगळ्याला माहितीच असेल. तुम्हाला दाखवतोय बघा, आनंद भवन हॉटेल माणगाव. आता मस्त जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आता आमचा पुढचा प्रवास अजून खूप बाकी आहे. कमीत कमी 80-90 किलोमीटर बाकी आहे. तर आता आम्ही जेवण झालं आहे, मस्त फुल पोटभर जेवलं आहे. आता थोडं वॉकिंग करतो आम्ही. 100 मीटर पावलं चालतोय. 100 पावलं चालतंय. कारण का जेवण झालं की लगेच बसायचं नसतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे आपलं आहे माणगाव, आहे आपला गोवा माणगाव. व्हेज जेवण जेवत असेल, कोण व्हेज असेल जेवणाला, तर तुम्हाला हे प्युअर व्हेज. मित्रांनो, आता आपण मंडणगडला आहोत. तर मध्ये आपला काका लोक भेटलेत. ते आपले मासे विषय पकडतात. तर आपण दाखवू शकतो तुम्हाला की ते मासे कशा पकडतात. एवढ्या रात्री काळोखामध्ये कोण नाही, पुरा सामसम रोड आहे. पण थोडं पाणी कमी झालं नदीला, म्हणून ते लोक आता मासे पडला आहेत. दाखवतो तुम्हाला मी कसे पकडतात ते मासे. हे आतड्याला लावतात ते त्यांच्या ह्याला जायला. नदी आहे, कोण नाही, तुषार दादा वगैरे आपले अंकेश दादा पकडलाय पकडला. त्यांनी एक ना हे पकडला, मासा पकडला वाटतं. मला दाखवतो मी. तुम्ही लोक बघू शकतात मासा या लोकांनी एक पकडलाय. एवढे मेहनत करतात हे लोक, बिचारे एवढे मेहनत करतात पावसा बिवसामध्ये, पण त्यांनी फायनली एक मासा पकडलाय. केवढा मोठा मासा आहे बघा. खौल मासा पकडलाय त्यांनी. खौल मासा केवढा आहे बघा तो मासा. बघा केवढा आहे तो. खौल मासा पकडलाय. खौल जिवंत आहे तो, अजूनही जिवंत आहे. तो जिवंत आहे. जिवंत आहे बघा. ही खरी मजा आहे कोकणामध्ये. खरी मजा कोकणातली आहे. आपल्या मुंबईला काय नाही. हे फक्त कोकणात बघायला भेटू शकतं आपल्याला. फक्त कोकणात तुम्हाला बघू शकता. काय तुम्हाला इकडे एवढा काळोखामध्ये एवढं तुम्ही मासे बघा, तुम्हाला भीती नाही वाटत नाही? काळोखा वगैरेची, प्राणी वगैरे कधी काय नाही इथं काय येत नाही काय नाही. ती गाडी काय नाही. काकांची मेहनत आहे. काकांना अजून एक मासा मोठा भेटतो. काका, आता आपण काकांना विचारू की त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे एवढे हे करतायत. काका, तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सगळे मासे विषय पकडायचा? 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बघा. तरी त्यांना काय एवढी भीती नाही, काय सवय झाली आहे. प्रॉपर ते टाकतात तिकडे जाळी आणि 7 मासे होते 2.5 किलो. बापरे, 7 मासे. 7 मासे 2.5 किलोची ना.
बघू आता याला भेटेल काय मासा. मोठा होता, आज काय? पाणी कमी झाला. भेटतो मला. हा काय ठीक आहे. काय बोलताय का? त्या दिवशी पाणी खूप मोठा होतं, यामुळे मासे भेटले. आज थोडा पाणी कमी असल्यामुळे मासे भेटत नाही. ओके 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 काय नाही भेटेल बघू. तरी हा काय भाग नशिबाचा आहे शेवटी. हा खेकडे नाही पकडत तुम्ही खेकडे? खेकडे भेटतात पण आम्ही हे नाही खात, समुद्रातले खेकडे. ओके ओके त्याच्यामध्ये ते लाल खेकडे भेटतात ना, लालवाले. लाल खेकडे. खास अनंतनगर वरनं मंडणगडला भाऊ आपला मासे पकडायला आलाय. मासे जे काहीतरी लागला आहे, हे बघा ओढतोय, मासा ओढतोय. काका ओढू काय? आपण बघूया आता आपल्याला जर भेटतोय का. भेटला असं वाटतंय, जरा वजन वाटतंय मला. वजन वाटतंय. आता आपण बघू. भेटला तर नशीब आहे. काकाला नशीब, नाही तर मग आपण इकडनं घरी बाय करून काकांना बाय करून आपण पुढे जाऊ. पुढच्या वाटच्यासाठी नवीन हे करून बाय. उद्या शेतीला जाऊ. उद्या शेती, उद्या नांगरणीला जाऊ. उद्या नांगरणी करायची आपल्याला. बघूया आपण. फायनली भेटला पाहिजे तर मजा येईल. भेटला तर मजा येईल. येतोय ना थांब. मासे काय आवाज करतात. अरे ते तडपडतात ना. इच्छे नाही भेटला रे, गेला बिचारा, खाऊन गेलाय बघा. बॅड लक. बॅड लक बॅटर लक नेक्स्ट टाइम भावा. माशांसाठी जाळ बनवतात ते काका. आतडी बिचडी लावली. काका चेन स्मोकर आहेत. तर तुम्ही बघू शकतात काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला करायला भेटलाय. तर बघू आता काकांना काहीतरी हालचाल वाटली त्याच्यामध्ये. काय नाही, तर हे मोरबा गाव आहे. मोरबा, तुम्ही जर आपला मानगावाला राईड मारला श्रीवर्धनला जायला, तर मग 1-2 किलोमीटर पुढे यायचं. तिकडे एक लेफ्ट टर्न आहे, तो मोरबा गावालाच जातो आणि तो तिकडनं पुढे आंबेतला बाहेर निघतो. तर आम्ही त्या मार्गे आज चाललो होतो, नाही तर आम्ही असं बघायला गेलो लोणेरवरनेच जातो. पण या टायमाला इकडनं गेलो आणि आम्हाला हे अनुभव भेटतो आता बघायला. फर्स्ट टाइम भेटतो आम्हाला लाईफमध्ये हे सगळं. फक्त आम्ही येता आता गाडी समजून सांगतो. हां, आणि फक्त आम्ही काकांचा स्वभाव पण चांगला आहे. आम्ही फक्त असं गाडीतून बघायचं. पण या टायमाला आम्ही गाडी थांबवली आहे की खास हे सगळं आपण एकदा एक्सपिरियन्स करूया. कारण की आपण काय गावी रोज रोज येत नाही, काहीतरी येतो. हां, तर हे कोकणात आल्यावरती हे सगळे मस्त अनुभव घ्यायचे. बाकी काय अजून तुम्हाला आता पुढे दाखवतो आम्ही. बोला. फायनली गाईस, आम्ही लोक इकडनं निघालो आहे. आम्ही खूप थांबलो, अर्धा-पाऊण तास थांबलो. आम्ही अर्धा-पाऊण तासाच्या वर थांबलो, पण आम्हाला काय मासा भेटला नाही. काकांनी आम्हाला सगळं सांगितलं, एक्सपिरियन्स सांगितला कसं असतं, काय असतं, मासे कसे पकडतात, कसं ते हुकलं, ते सगळं त्यांचं आपल्या आतडी लावायला लागतात. तर आम्ही 1 तास होतो, पण आम्हाला काय भेटलं नाही. तर आम्हाला अजून पुढे जायचं होतं मंडणगडला. तर आमचा अजून 2 तासाचा प्रवास आहे आणि आमचा भाऊ पुढे गेला आहे. तर त्यासाठी मग आम्ही निघालो. तो आमच्या तिथे वाट बघतोय मंडणगडला. सांगितलेलं पण आहे की मासे त्यांनी पकडल्याचे फोटो पण त्यांनी जे माझ्या त्यांच्या मोबाईल मध्ये फोटो की मोठे मोठे मासे पकडले ते आम्ही तुम्हाला ब्लॉगच्या दरम्यान दाखवू. 4-4 किलोचा एक मासा आहे. त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला. पण ते 9:30 वाजले असून बिचारे उभे आहेत. त्यांना फक्त 1 मासा आतापर्यंत भेटला आणि बाकी फक्त मासे लागत आहेत त्याला आणि खाऊन निघून जात आहेत. आणि मगरी पण आहे आणि त्याच्यामध्ये मगरी पण आहेत ते बोलतात. तर तुम्ही जर लवकर आले असता तर तुम्हाला मगरी वगैरे दिसल्या असतात. तिघं काका पण एकदम चांगले होते. एकदम त्यांनी आम्हाला नीट सांगितलं असं कोण बाकीचे कसे असतात, अरे खडूस असतात. ह्या लोकांनी आम्हाला चांगला एक्सपिरियन्स दिला. सगळं टाकायला पण दिलं, आम्हाला टाकायला दिलं, खेचायला सगळं दिलं. फिशिंग रॉडचं सगळं माहिती सांगितली, असं पकडतात हे ते. तर तुम्हाला दाखवला त्यांना फक्त 1 मासा भेटलाय, तो आम्ही तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये. तर आम्ही दाखवतो तुम्हाला तो पुढे काय आम्हाला असं वेगळं करायला भेटतं, काय दिसतं काय प्राणी वगैरे. तर आम्ही तुम्हाला पुढे कंटिन्यू करू. जर घ्यायचं असेल तुम्हाला पण जो इकडचा असेल मानगाव मोरबा साईडला जर राहणार तर तुम्ही इथे येऊ शकता मोरबा त्या ब्रिजवरती आणि तुम्ही त्यांच्याकडे एक्सपिरियन्स घेऊ शकतात फिशिंग पकडायला. बाकी अजून आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होणार आहे ते. आणि पुढे तर अजून मेन तर घाट येणार आहे, तर ते तुम्हाला दाखवतो आता मी किती टर्निंग बिनिंग कसे रस्ते आहेत ते. मराठी मुसलमान आपले भाऊ राहतात आणि ह्या लोकांचे सगळ्यांचे बंगले आहेत. आणि सगळे फॉरेनला कामाला आहेत, सगळे बाहेरगावी कामाला आहेत. इथे फक्त या लोकांनी मस्त बंगले बांधून ठेवले आहेत. तर तुम्ही कधी आले इकडे मोरबावरनं ते तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे बंगले, त्यांचे सगळे डिझाईन कसं त्या लोकांनी घरं बांधले आहेत तर तुम्हाला सगळं दिसेल. तर मोरबावरनं तुम्ही येत असेल तर भारी घर आहे तिकडचे, भारी घर आहे. तर चला तुम्हाला अजून पुढे दाखवतो. अजून पुढे खूप प्रवास बाकी आहे. अजून पुढे जर काय वेगळं भेटलं आम्हाला तर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. आणि मेन ब्लॉग उद्या आहे सकाळी. तर फायनली मित्रांनो पोचलोय.
भावांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि काय झालं ॲक्च्युली की आम्ही मध्ये झोपलो. आम्हाला झोप लागून गेलं तर आम्हाला काय दाखवता नाही आलं ते आंबेचा पूल वगैरे. आम्ही डायरेक्ट इथे पाचरळा येऊन उठलेलो आहे. तर फायनल आता आम्ही आजचा ब्लॉग इथे एंड करतोय आणि तर उद्या दुसरा सेकंड डेचा ब्लॉग उद्या सकाळी आम्ही स्टार्ट करू 10-10:30 वाजता आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं घर. तर मित्रांनो हे बघा की हे घर आहे आमचं आणि हे बघा हे आम्हाला कोण भेटायला आले बघा आमचे हे डॉग. जशी गाडी बघितली तसे पळून आले सगळे लोक. बघा 1 2 हा 1 3. पावसाने खूप चांगली साथ दिली आहे. पाऊस थांबला आहे एकदम. आता उद्याचा दिवस बघू कसा जातो ते. जर हे कुत्रे आहेत आता हे 3-4 दिवस का आमचा पाठलाग सोडणार नाही. आणि हा पण एक आहे ओम विस्पुते. ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि असे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला भेटत जातील. चला बाय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तो पण सगळ्यांना गुड बाय, लव्ह यू ऑल, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय बाय.